डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीचा छत्रपती शिवाजी महाराज की लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकवीर भाऊराव पाटलांचा साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा बिरसा मुंडांचा बाबासाहेब जिजाऊंचा आब्राहम शेखचा सुभाष साळवेंचा होळकरांचा जगमाता रमाईचा जगमाता रमाईचं स्मारक जगमाता रमाईचं स्मारक नागरिकांच्या हक्काचं कोण म्हणता देत नाही कोण म्हणता देत नाही स्मारकांच्या हक्काचं स्मारकांच्या हक्काचं सर्व राजकीय संघटनेचा सर्व धर्म समभावाचा इथं उपस्थित असलेल्या सर्वांचा इथं उपस्थित असलेल्या सर्वांचा डीपी प्लॅन रद्द झालाच पाहिजे डीपी प्लॅन रद्द झालाच पाहिजे रमाई स्मारक झालाच पाहिजे रमाई स्मारक झालाच पाहिजे अरे जय 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 भीम अरे जय 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 भीम अरे जय 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 भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रमाई स्मारकांचं हक्काचं नाही कुणाच्या बापाचं रमाई स्मारकांच्या जिव्हाळ्याचं नाही कुणाच्या बापाचं रमाई स्मारकांच्या जिव्हाळ्याचं नाही कुणाच्या बापाचं आणि लोकवर हर बोल मेरे दादा हर बोल मेरे भाऊ प्रशासन पर संविधान लेकर सूचना लेकर पत्ता कड़वा है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रमाई स्मारकांच्या जिव्हाळ्याचं रमाई स्मारकांच्या जिव्हाळ्याचं माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून या स्मारकाचा विषय प्रलंबित आहे. ही जवळपास एकूण 47 गुंठे जागा आहे आणि हा डीपी प्लॅन बनवत असताना इथला आयुक्त म्हणजे बेसिकली आम्ही आयुक्ताला आयुक्त मानत नाही. महाराष्ट्रातले जितकेही मोठे मोठे IAS IPS दर्जाचे जे प्रशासक आहेत IRS दर्जाचे प्रशासक आहेत हे सगळे सत्ताधारी भाजपानं नियुक्त केलेले प्रशासक आहेत. त्यामुळे हे प्रशासक प्रशासकासारखं न वागता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासारखं वागत आहेत आणि त्यामुळे या शहरातला आता जो डीपी प्लॅन बघितला तर तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की सगळे सत्ताधारी आमदार याच्या विरोधात आहेत. सत्ताधारी आमदार विधान परिषदेचे आमदार विधानसभेत त्याचा विरोध करतायत. आळंदी हे पूर्ण महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची राजधानी आहे. शांत डोकं ठेवून विचार जर केला तर कुणीतरी माणूस आळंदी सारख्या शहरात कत्तलखाना बांधण्याचं आरक्षण देईल का? जे वारकरी संप्रदाय हा माळकरी आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे आणि आळंदीमध्ये कत्तलखान्याचं आरक्षण टाकण्यात येतं आणि मुख्यमंत्री ते आरक्षण रद्द करून इथल्या हिंदू धर्मीय बांधवांमध्ये राजकारण करण्याचा हा आयुक्ताच्या माध्यमातून इथल्या स्थानिक आमदारांनी हा डाव आखलेला आहे. त्यामुळं आयुक्त हा इथल्या सत्ताधारी आमदारांना वगळून काही डीपी प्लॅन बनवेल असं आमच्यासारख्या तरी जाणकार लोकांना बिलकुल वाटत नाही. अनेक शाळेच्या जमिनीवर दफनभूमी आहेत, जिथं मुस्लिम समुदाय राहत नाही तिथं दफनभूमीला आरक्षण आहे. 4 ठिकाणी पोलीस आयुक्तालयाला किती ठिकाणी आरक्षण द्यावं यांनी? 4 ठिकाणी या पिंपरी शहरातल्या पोलीस आयुक्तालयाचं आरक्षित जागा यांनी राखीव ठेवलेल्या आहेत. याच ठिकाणी इथल्या पालकमंत्र्याचा एक नगरसेवक यानं रावेत मध्ये 1 एकर पेक्षा जास्त जमीन जी अधिकृतपणे ज्येष्ठ नागरिकांचा विरंगुळा केंद्राची जमीन आहे त्या जमिनीवर ताबा आहे आणि त्या जमिनीवर यांचे ऑफिसेस आहेत.
त्यांची नावं कोण, ते कोण माणसं आहेत ती मी योग्य वेळी एक्सपोज करेलच. म्हणजे इथले सत्ताधारी नगरसेवक असतील, आमदार असतील, बिल्डर असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, यांनी या शहरातल्या इतक्या भूखंडाचे श्रीखंड खाऊन झालेले सगळे टगे. आणि इथली ही जी जागा आहे, ही जागा काय कुठल्या समाजाची नाहीये. इथं देहू आळंदीवरून ऐतिहासिक आपली दिंडी निघते, तर दिंडीसाठी 2 ठिकाणी मोठ्या जागा आरक्षित केलेल्या आहेत आणि त्याला सांस्कृतिक ठेवा म्हणून त्या जागा यांनी आरक्षित केल्या आहेत. मग ही जागा सांस्कृतिक ठेवा नाही का? ज्या जागेवर गेल्या शेकडो अनेक वर्षापासून सगळ्या समाजाचे, सगळ्या पक्षाचे, सगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम इथं होतात, ज्या जागेवर हजारो प्रकारचे अनेक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम इथं झालेले आहेत, त्याला आमची महापालिका सांस्कृतिक ठेवा समजत नाही. म्हणून या ठिकाणी मी अत्यंत स्पष्टपणे सांगतो की प्रचंड भ्रष्टाचार आहे. 1,500 कोटीचा TDRचा भ्रष्टाचार इथं झालेला आहे. इथं पाणी टँकर वाल्यांचा जवळपास 2,000 कोटीचं रॅकेट गेल्या 10 वर्षापासून चालत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडे पाणी उपलब्ध असताना सुद्धा वर्षाला 200 कोटीचे टँकर कोण चालवतं? दिवसाआड पाणी कशामुळे दिलं जातं? आणि या टँकर माफियांचं कुणाला किती कमिशन आहे ते नावासकट आणि कंपनी सकट हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक्सपोज करू. त्यामुळे इथं प्रचंड भ्रष्टाचार बोखळलेला आहे. त्यामुळं आयुक्ताला आमचं सांगणं आहे की तुम्ही काय या जागेच्या माध्यमातून जे इथल्या सांस्कृतिक आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न करताय, आम्हाला मान्य आहे की इथली मागची जागा सुद्धा मिळवण्यासाठी 15 वर्षापासून संघर्ष चालू आहे. अजूनपर्यंत त्या जागेचं स्पष्टपणे तुम्ही निर्देश देऊन तिथं एक सुंदर स्मारक बनवण्याची यांची तयारी नाही. आजही ते त्याच्यासोबत 22 कार्यक्रम त्याच्यात जोडले गेलेले आहेत, ज्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आज हरकती ज्या 40,000पेक्षा जास्त हरकती आतापर्यंत आलेल्या आहेत, थेरगाव पासून ते पार तलवडे पर्यंत. तलवडे म्हणजे त्रिवेणी नगरमध्ये यांनी किती भ्रष्टाचार केला तो आता आम्ही अधिकृतपणे बाहेर काढू. या निमित्तानं सोशल मीडियातून आम्ही एवढंच सांगू शकतो की हा DP प्लॅन पूर्णपणे म्हणजे या शहरात आता सध्या 88 इमारती अशा आहेत की त्या कधीही पडू शकतात आणि शेकडो लोकांचा जीव जाऊ शकतो. म्हणजे ज्या इमारती अधिकृतपणे पाडल्या पाहिजे त्याला हे नालायक प्रशासन पाडत नाही. आणि जे अधिकृत घर आहेत 50-50 वर्षानं जिथं ताबे आहेत, असे शेकडो घरं बुलडोजर लावून पाडतायत. अतिशय नीच प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीला आम्ही येणाऱ्या काळामध्ये ठेचण्याचं काम करू. आज पिंपरी चिंचवड शहरातील सर्व समाज बांधव एकत्र जमलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही भीमसृष्टीचं विस्तारीकरणाची मागणी केलेली आहे. खरं तर मागील 15 वर्षापासून रमाई स्मारकाचा लढा या शहरामध्ये चालू आहे. मागील 15 वर्षापासून अनेक संघटनांनी, व्यक्तींनी, राजकीय पक्षांनी बाबासाहेब आंबेडकर पुतळा मागील जागा, भीमसृष्टी मागील जवळजवळ 27 गुंठे जागा ही रमाई स्मारकाला मिळावी म्हणून अनेक वेळा प्रयत्न झालेत, उपोषण झालेले आहेत. रीतसर त्या जागेवर PMPMLचं आरक्षण होतं, परंतु अनेक चर्चानंतर, मिटिंग नंतर, पाहणीनंतर ते PMPMLचं आरक्षण हटवून रमाई स्मारकासाठी जागा देण्याचं PMPMLच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे. तसं पत्र त्यांनी कमिशनरना दिलेलं आहे आणि कमिशनरांनी सुद्धा जनरल बॉडीमध्ये त्यांच्या स्थायी समितीमध्ये हा विषय मंजूर केलेला आहे की मागील 27 गुंठा जागेमध्ये रमाईचं स्मारक झालं पाहिजे. परंतु हे सगळं होत असताना स्मारकाचं टेंडर निघेल आणि भूमिपूजन होईल अशी अपेक्षा असतानाच अचानक शहराचा DP प्लॅन तयार झाला आणि या DP प्लॅन मध्ये त्या जागेवर पुन्हा म्युन्सिपल पर्पज म्हणजे महानगरपालिकेच्या विविध कारणासाठीची जागा म्हणून ती रिझर्व अशी टाकण्यात आलेली आहे. खरं तर मॅटर्निटी होम पासून पार्किंग पर्यंतचे जवळजवळ 17-18 गोष्टी या हेतूमध्ये आहेत आणि समक्ष कमिशनरांची सर्वच लोकांनी भेट घेतली तेव्हा ते म्हणाले की आम्ही स्मारक करणार आहोत. तर हे सगळं तोंडी झालेलं आहे. मुळात शासकीय स्तरावर स्मारकासाठी सरकारी जागा शासन देत नाही, म्हणून आमचं म्हणणं होतं की भीमसृष्टीचं विस्तारीकरण होऊन त्या अंतर्गत ही जागा मिळावी, परंतु ते झालेलं नाही. आणि म्हणून सर्व समाजाच्या वतीने सर्व राजकीय पक्ष, संघटना, विविध जाती धर्माचे लोक या आजच्या हरकतीच्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. तर आज ही हरकत आमची आहे की ह्या सर्व त्याच्यावरचे हेतू हे जे हे टाकलेले आरक्षण ते काढून स्पेशली रमाई स्मारकासाठी जागा आरक्षित करावी ही मागणी आहे. त्याचसोबत शेजारची जी जागा आहे
जिथे प्रबोधन पर्वाचे कार्यक्रम होत असतात आणि हे कार्यक्रम सुद्धा बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले या दोन महापुरुषांचेच नव्हे तर अनेक सामाजिक राजकीय संघटना, राजकीय पक्षांच्या मोठमोठ्या सभा होत असतात. अनेक या शहरातील मोठमोठे आमदार, खासदार या जागेवर सभा घेऊन मोठे झालेले आहेत, परंतु ते दुर्दैवाने विसरलेले आहेत. त्यामुळे या जागेवर सुद्धा पोलीस स्टेशन आणि बस टर्मिनलचं आरक्षण पडलेलं आहे. दोन्ही गोष्टी तिथं शक्य नाही, दोन्हीसाठी जागा पुरेशी नाही आणि मध्यवर्ती जागा आहे. शहरातल्या विविध प्रश्नांवर आंदोलनासाठी म्हणा किंवा सभा संमेलनासाठी जागा असलीच पाहिजे. इतर ठिकाणी कुठेही जागा नाही आणि या जागेवर या शहरातील धनदांडग्याचा डोळा मागच्या जवळजवळ 20 वर्षापासून होता, तो आजही आहे. त्यामुळं या सर्वांचे हेतू बाजूला सारून तिथलं आरक्षण सुद्धा रद्द करावं अशी मागणी आमची आहे. धन्यवाद. या शहरामध्ये एक अत्यंत कुटील असा डाव चालू आहे. गोरगरिबांच्या घरांवरती आरक्षण टाकायची आणि बिल्डरांचे फक्त भलं करायचं, अशा प्रकारचं काम चालू आहे. आणि ह्या सगळ्या अन्यायग्रस्त किंवा अन्यायाची जी परिस्थिती निर्माण होती त्याच्या विरोधात आंदोलन करण्याची आणि त्याच्या विरोधात लोकशाहीमध्ये आवाज उठवण्याची एकमेव हक्काची जागा आहे या शहरातील 40 लाख नागरिकांसाठी, ती म्हणजे या भीमसृष्टीच्या बाजूला असलेलं मैदान. आणि त्या मैदानावर आरक्षण टाकणं म्हणजे लोकांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेणं आहे आणि लोकांची गळचेपी करणं आहे. त्यामुळे या शहरामध्ये जे काय होईल ते होईल, आर पार की लढाई होगी लेकिन ये रिझर्वेशन नहीं रहेगा. या ठिकाणी नागरिकांना व्यक्त होण्याचं एकमेव मैदान आहे आणि ते मैदान वाचवण्यासाठी हे सगळे नागरिक पक्ष, पार्टी, जात, धर्म, पंथ, भाषा बाजूला ठेवून या मैदानामध्ये उतरलेले आहेत. आणि तुम्हाला मी जाहीर सांगतो, पुढच्या काही दिवसामध्ये पालिकेला घुडग्यावरती येऊन हे निर्णय द्यावा लागेल, जाहीर करावा लागेल की आम्ही या मैदानावर टाकलेलं आरक्षण रद्द करतोय. प्रथमतः मी आपल्या न्यूज चॅनलचं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारकातर्फे अभिनंदन करतो की तुम्ही या हरकतीच्या मोहिमेला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आलात. त्याबद्दल प्रथमतः आपलं अभिनंदन व आभार व्यक्त करतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीने 8 तारखेला हरकतीची मोहीम महापालिकेने 14 जुलैपर्यंत हरकती दाखल करण्याचे, जो डीपी प्लॅन या शहराच्या विकासाला अडथळा निर्माण होईल असा डीपी प्लॅन या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर भीमसृष्टीच्या लगत लागून म्हणजेच मागच्या जागेमध्ये त्यागमूर्ती माता रमाईची जागा नियोजित करण्याचा ठराव पालिकेमध्ये झालेला असताना देखील इथल्या प्रशासनाने आत्ताच्या डीपी मध्ये कट कारस्थान करून त्या ठिकाणी म्युन्सिपल पर्पजच्या नावाखाली त्यागमूर्ती स्मारकाच्या जागी इतर 21 आरक्षण टाकले. त्या संदर्भात आम्ही जनजागृती करून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामधून हरकतीचे आजचे हाक दिले होते आणि त्या हाकेला शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत आपण 4050 हरकती महानगरपालिकेच्या हरकत विभागाकडे दाखल केलेल्या असून अजून हरकतीचं मोहीम ही थांबलेली नाही. त्या हरकती भरण्याचं काम चालू आहे. अनेक कार्यकर्त्यांनी, अनेक पक्षांनी यापूर्वी हरकती दाखल केलेल्या आहेत. म्हणजे या फक्त माता रमाई स्मारकाच्या जागे संदर्भात आमचा अंदाज आहे की कमीत कमी 20 ते 25 हजार हरकती या दाखल झालेल्या आहेत आणि येत्या 14 तारखेपर्यंत या हरकतीचं सत्र चालूच राहणार आहे. तसेच माता रमाई स्मारकाच्या बरोबरच भीमसृष्टीला लागून असलेली जी मोकळी जागा आहे, ज्या ठिकाणी महानगरपालिका, विशेष करून मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की महानगरपालिका त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा विचार प्रबोधन पर्वाचा 5 दिवसाचा महोत्सव त्या ठिकाणी साजरा करत असताना देखील गेली 20 ते 25 वर्ष त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने हा महोत्सव त्या ठिकाणी होत असताना देखील इथल्या प्रशासनाला स्वतः आपण त्या जागेवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात विचार प्रबोधनाचे कार्यक्रम घेतो, याचा कधी विसर पडला का काय? आणि हा विसर मला वाटतं काय घेऊन यांनी गुंगीच्या याच्यामध्ये हा डीपी तयार केला का काय, अशी आमची या मागची धारणा झालेली आहे. आताच मागच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अजितदादांनी इथल्या आयुक्तांना व प्रशासनाला तसे आदेशही दिले होते की पिंपरी चिंचवडच्या भीमसृष्टी मागील जी माता रमाईची जागा आहे ती स्मारकासाठी आवश्यक तेवढी देण्यात यावी. एवढे आदेश देऊन जर पालकमंत्र्यांचे आदेश पाळले जात नसतील तर याबद्दल आम्हाला अजित पवारांवरही शंका आहे
की त्यांचा कॉल नंतरचा दुसरा काय आहे का, कारण इथला आयुक्त एवढा मजुरेपणा करणार नाही. कारण एखाद्या पालकमंत्र्याचा आदेश आल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक म्हणजे आंबेडकरी समाजाला आणि इथल्या संविधानाच्या निर्मात्याला कुठे छेद देण्याचं काम इथली जातीवादी व्यवस्था करत आहे का, हाही आमचा या समोर प्रश्न आहे. आणि त्याच अनुषंगाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीच्या वतीने गेले अनेक वर्ष सर्व पक्ष संघटनांना एकत्र करून ही समिती स्थापन करून या माता रमाईच्या जागे संदर्भात लढा चालू ठेवलेला आहे. जोपर्यंत माता रमाई स्मारक समितीच्या वतीने जोपर्यंत ते स्मारक पूर्ण होत नाही आणि इतर आरक्षण रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही असाच लढत राहू. आणि यासाठी स्वतः आंबेडकरी घराण्याचे वंशज आदरणीय भीमराव साहेब या ठिकाणी आले होते. त्यांनी पुतळ्याची पाहणी केली. त्यांच्या उपस्थितीमध्ये काही सूचना करण्यात आल्या, तरी देखील आंबेडकरी कुटुंबियाचा अवमान करण्याचं जर इथलं प्रशासन घाट घालत असेल तर आम्ही नक्कीच येणाऱ्या काळात त्यांना यांची जागा दाखवू. एवढं बोलताना थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, हा पुतळा या शहराच्या चळवळीचं केंद्रबिंदू आहे. या शहराची अस्मिता आहे, या शहराचा स्वाभिमान आहे. या पुतळ्याच्या समोर भीमसृष्टी उभारण्यात आलेली आहे. या शहरामध्ये जे जे जनचळवळीचे कार्यक्रम सुरू होतात ते त्या पुतळ्याला अभिवादन करून होतात. अशी ही केंद्रस्थानी असणारी पिंपरी चिंचवडच्या ही जागा, या जागेवरती भीमसृष्टी उभारलेली आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांचा पुतळा देखील आहे. या पुतळ्याच्या मागे 26 गुंठे जागा आहे आणि ही जागा त्यागमूर्ती माता रमाईच्या स्मारकासाठी मिळावी म्हणून मागच्या अनेक वर्षापासून चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीने, शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊच्या अनुयायांच्या वतीने या ठिकाणी या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं झालेले आहेत, उपोषण आंदोलनं झालेले आहेत, मोर्चे आंदोलन झालेले आहेत. यातून PMPL प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने त्या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाईचं स्मारक बनवण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्या संदर्भात PMPL ने देखील सकारात्मक अशा प्रकारचा अभिप्राय दिलेला आहे. आयुक्तांनी देखील या ठिकाणी निविदा प्रक्रिया केली जाईल आणि हे स्मारक उभारलं जाईल असं सांगितलेलं आहे. ही सगळी आंदोलनं, ही सगळी प्रक्रिया वर्तमानपत्रातनं माध्यमातनं वारंवार जाहीर झालेली आहे. असं असताना प्रारूप आराखडा, विकास आराखडा 2025 बनवत असताना त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाची जी 26 गुंठ्याची जागा आहे त्या ठिकाणी म्युनिसिपल पर्पज आणि स्मारक अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे. तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भीमसृष्टीच्या मधली जी जागा आहे त्या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव होतो. या जागेमध्ये अनेक नेत्यांच्या सभा होतात. या ठिकाणी मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती उत्सव होतो. या ठिकाणी मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होतात. ही जागा कायमस्वरूपी राखीव राहिली पाहिजे, मोकळी राहिली पाहिजे, त्यामध्ये महोत्सव झाला पाहिजे, अशा प्रकारची अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र या प्रारूप विकास आराखड्यामध्ये या जागेवरती पोलीस स्टेशन आणि PMPLचं टर्मिनसचं आरक्षण टाकलेलं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊ यांच्या अनुयायांनी या ठिकाणी कोण मराठा समाजाचा आहे, कोण OBC समाजाचा आहे, कोण ST आहे, SC ST आहे, हा कुठलाही भाव न ठेवता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनाकार आहेत, राष्ट्र निर्माते आहेत आणि त्यांच्या अर्धांगिनी त्यागमूर्ती माता रमाई यांचा बाबासाहेबांच्या या महान कार्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून त्यागमूर्ती माता रमाईचं स्मारक भव्य आणि दिव्य झालं पाहिजे, ऐतिहासिक झालं पाहिजे. या ठिकाणची सगळी आरक्षण रद्द झाली पाहिजेत. यासाठी हजारोच्या संख्येने आज या ठिकाणी आम्ही हरकती आणि सूचना नोंदवलेल्या आहेत. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये माता रमाई स्मारकाच्या जागेवरती जे आरक्षण टाकलेलं आहे त्या आरक्षणा संदर्भात आज हरकती नोंदवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व समाज बांधव, सर्व पक्ष संघटनेचे कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित होते आणि हजारांच्या लाखाच्या संख्येने आज या ठिकाणी हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत. आजच्या या दिवशी मी या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगेल की खऱ्या अर्थानं ती जागा अत्यंत महत्वाची आहे आणि त्या जागेवरती कमीत कमी 11 दिवस त्या ठिकाणी जयंतीचे महोत्सव असतील, मोहम्मद पैगंबर साहेबांचे कार्यक्रम असतील, असे विविध कार्यक्रम त्या ठिकाणी होतात आणि ती जागा अत्यंत महत्वाची असल्यामुळे
त्या जागेवरती जे आरक्षण टाकलेलं आहे ते आपण तातडीने उठवावे, अन्यथा येत्या काळामध्ये हे पिंपरी चिंचवड शहर बंद करण्याची हाक आम्हाला द्यावी लागेल. त्याला सर्वस्व आपण इथले हे आयुक्त जबाबदार असतील असं मी भीमशाही युवा संघटनेच्या वतीने इशारा देतो. सर्वप्रथम मी लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलचे आभार व्यक्त करतो, तसेच जागृती न्यूजचे पण आभार व्यक्त करतो की ज्यांनी आज या एवढ्या मोठ्या रमाई स्मारकाच्या याला त्यांनी कव्हरेज करत आहेत. तसेच या ठिकाणी जे माता रमाईचे स्मारक ज्या ठिकाणी होणार आहे ते हे शासन आम्हाला त्या गोष्टीसाठी अडथळा निर्माण करते. हे अडथळा यासाठी निर्माण करते की आज आम्ही युवक म्हणून जर सांगू म्हणतो, जसं पुण्यामध्ये गेलं की तुम्हाला FC रोड आहे, गुडलक कॅफे आहे, तसं आमच्या पिंपरी चिंचवड शहराचं एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जे चौक आहे ते हार्ट ऑफ द सिटी आहे. त्या ठिकाणी जर हे शासन त्या ठिकाणी ते जे मिटवण्याचा प्रश्न मिटवण्याचा प्रश्न हे रद्द करण्याचा प्रयत्न करतोय ते आम्हाला नको आहे. आज आम्ही तरुण युवक म्हणून हे म्हणतो की पिंपरी चिंचवड शहराची जी ओळख आहे ती ओळख जे रद्द करायचा प्रयत्न करतायत. तर यासाठी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक शहराध्यक्ष म्हणून जाहीर हे निषेध करतो या आयुक्तांचा. आणि आता जर तुम्ही बघितलं डीपी प्लॅन जो नवीन आराखडा आलाय तो नवीन आराखडा सगळ्याच ठिकाणी अडचण आहे. आज मी राहायला सांगवीमध्ये असताना सांगवीमध्ये पण जो स्पोर्ट्स ग्राउंड आहे त्या स्पोर्ट्स ग्राउंडला पण त्यांनी वेगळंच आरक्षण त्या ठिकाणी टाकलेलं आहे. आता पण जर पिंपरी चिंचवडचं जर बघितलं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या मागे आमच्या चळवळीचे सगळेच कार्यक्रम फक्त पक्षाचेच नाही तर इतर पक्षांचे पण कार्यक्रम त्या ठिकाणी होतात, वेगवेगळ्या समाजाचे कार्यक्रम त्या ठिकाणी होतात. त्या कार्यक्रमावर यांनी PMPLचं आरक्षण ठेवलंय, पोलीस स्टेशनचं आरक्षण ठेवलंय. आम्हाला याची गरज नाहीये. आमच्या हार्ट ऑफ द सिटी जे आहे तिथं आम्हाला कार्यक्रम करायचं, सगळ्यांची जागा तशीच राहू द्या. बाकी तुम्हाला जे काय टाकायचे तुम्ही बाकी साईडला कुठेही हे करा, पण इथलं आरक्षण लवकरात लवकर रद्द करा एवढीच आमच्या तरुणांची मागणी आहे. जय भीम. मी धर्मपाल तंत्रपाडे. आज त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि इतर सर्व पक्ष यांच्या माध्यमातून हरकती घेण्यासंदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पाठीमागं या संपूर्ण बहुजन समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी त्याचप्रमाणे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जी आरक्षित जागा होती ती महानगरपालिकेने त्या ठिकाणी बस डेपो आणि पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकून बहुजन समाजावर फार मोठा अन्याय केलेला आहे. आणि या पिंपरी चिंचवडमध्ये सर्वच ठिकाणी जे आरक्षण टाकलेले अत्यंत चुकीचे आहे. आमची त्याबद्दल पण हरकत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची. आणि त्याचप्रमाणे त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाबद्दल आम्ही कुठल्याही प्रकारचं ऍडजस्टमेंट करून घेणार नाही. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने आम्ही जाहीर करतो की आम्ही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी आमचे नेते सन्माननीय रामदासजी आठवले साहेब आणि पिंपरी चिंचवडचे सर्व सन्माननीय नेते यांच्या वतीने जाहीर करतो की त्यागमूर्ती माता रमाईचं जर आरक्षण तुम्ही त्या ठिकाणी रद्द केलंय तर फार मोठा संघर्ष या ठिकाणी पिंपरी चिंचवड मध्ये होईल. जय भीम. माता रमाई स्मारक जयंती समिति की ओर से और तमाम पिंपरी चिंचवड़ अम्बेडकराइट्स कार्यकर्ताओं की ओर से आज महापालिका में माता रमाई स्मारक जगह में पालिका द्वारा महाराष्ट्र सरकार द्वारा डीपी प्लान के हिसाब से उनका माता रमाई स्मारक चाहिए, वो जगह का आरक्षित होना चाहिए था, वो जगह को उन्होंने डाइवर्ट करते हुए दूसरा डिपार्टमेंट्स, दूसरा अम्यूनिटीज, दूसरा एक्टिविटीज करने के लिए उन्होंने रिजर्व किया है. उसके विरोध में आज बहुत बड़ा पैमाने में पालिका में हमारा भाई बहन गया. उसके कारण ऐसा है कि माता रमाई सभी का श्रद्धा है. बाबा साहब अम्बेडकर के साथ उन्होंने महामानव बहुजन लोगों के लिए बहुत बड़ा काम किया. ऐसा महामाता है. मैं आपने क्वेश्चन पूछा क्रिश्चियन समाज क्यों है. माता रमाई एक स्पेशल समाज के माता नहीं था, पूरा देश का माता था. कष्ट करते हुए उनका फैमिली का बहुत सारे अड़चन होते हैं, उसके सबको उपरते हुए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को खड़ा रहने के लिए उन्होंने बहुत साथ दिया. ऐसा माता है. वो माता का स्मारक पिंपरी चिंचवड़ में महापुरुष मानव जाति का डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के बाजू में उनके साथ आना चाहिए. उसके लिए 10-15 साल से पिंपरी चिंचवड़ के तमाम अम्बेडकराइट्स कार्यकर्ता, उसमें बहुत सारे लोग हैं, मैं ऐसा किसी के नाम नहीं ले रहा हूं, उन लोगों ने उसके जंग लड़ा है. पालिका के पास गया है, PMPL के पास गया है, बहुत सारे मेमोरेंडम दिया है, पुणे में दिया है,
पिंपरी चिंचवड़ में दिया है, पिंपरी चिंचवड़ आयुक्त के पास दिया है और कलेक्टर के पास दिया है और गवर्नमेंट के पास दिया है। उसके बावजूद भी उसने इधर बैठे मनवादी आयुक्त ने बहुत गलत करते हुए, क्योंकि भारतीय जनता पार्टी का वो पिट्टू बहन की और भारतीय जनता पार्टी के वो काम करने के हिसाब से, क्योंकि वो महापालिका का काम नहीं कर रहा है, भारतीय जनता पार्टी का और आरएसएस का काम कर रहा है, ऐसा मुझे मालूम हो रहा है। मैं सामाजिक कार्यकर्ता के नाते मैं ऐसे बोलना चाहता हूँ, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर स्मारक के बाजू में माता रमाई के लिए कितने साल से हम लड़ाई कर रहे, कितना बात हो गया, कितने लोगों का जीवन बर्बाद हो गया ये स्मारक होने के लिए। उसके बावजूद भी ये बाबा साहब अम्बेडकर स्मारक के बाद में माता रमाई का स्मारक का काम नहीं कर रहा है, क्योंकि 42 कोटी रुपए उनको प्रोजेक्टेड है और उसके बजटेड है, उसके अंदर मूर्ति बना के रखा है, उसके अंदर भारतीय बौद्ध महासंघ के सम्माननीय अध्यक्ष डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के नाते पालिका के आयुक्त के साथ बैठ के मीटिंग लिया है। तमाम अम्बेडकर के पॉलिटिकल लीडर लोग और तमाम कार्यकर्ता उनके साथ एक ये सब कुछ हो गया। उसके बावजूद भी वो जानबूझकर मैं बोल रहे मनवादी के वो स्पिरिट में बैठा इधर का पालिका आयुक्त जानबूझकर ऐसे कर रहे हैं। उसके अंदर सर आपको मैं बोलना था, इतने एक अलग अलग जगह में एक जगह में अलग अलग चीज डाले उन्होंने, क्या बोलते हैं पुलिस स्टेशन, कमिश्नर ऑफिस को कोई जरूरत नहीं, क्योंकि इधर ऑलरेडी 2 पुलिस कमिश्नर है। उसके बावजूद भी उसने ऐसा गलत किया, वो बहुत बड़ा, इसलिए पूरा अम्बेडकर लोग एक रास्ते में अभी आक्रोश है। अगर उन्होंने किया आरक्षण रद्द नहीं किया, मैं मेरा क्रिश्चियन समाज की तरफ से मैं पालिका आयुक्त बोल रहे रद्द होना चाहिए, रद्द होना चाहिए। जय भीम, थँक्यू। मुळात ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जो डीपी तयार झाला त्या डीपी मध्ये शहरामध्ये अत्यंत गोंधळ निर्माण केलाय। त्या गोंधळामध्ये जे स्मारकाचा विषय आहे त्या आपण स्मारकामध्ये 2 प्रकारचा गोंधळ आहे। एक रमाई स्मारक जे आहे ज्याच्यासाठी विविध पक्ष संघटना आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, त्याच्यामध्ये मी सुद्धा स्वतः 40 दिवस आंदोलन केले आणि पीएमपीएलनी त्या जागेसंदर्भात एक अहवाल दिला की ही जागा आम्ही त्यागमूर्ती माता रमाई स्मारकासाठी आम्ही देतो असं पालिकेला आयुक्तांना त्यांनी पत्र दिलं। त्यानंतर अजित पवारांना सुद्धा आम्ही भेटलो, त्यांनी सुद्धा सांगितलं की लवकरच याचा प्रस्ताव आम्ही करू आणि लवकरात लवकर याचा आराखडा करू आणि त्या आराखड्यानुसार आपण लवकर भूमिपूजन करून आपण पुढचा मार्ग मोकळा करू। याचा दुसरा भाग असा आहे की जे मागच्या साईडला जे जिथे जयंती साजरी होती, महोत्सव साजरा होतो, त्या महोत्सवावरती पोलीस स्टेशन आणि पीएमपीएलचं बस टर्मिनल असं आरक्षण टाकलं। मग इथं आम्ही उत्सव साजरा करायचा का नाही? ज्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये या शहरातून लाखो अनुयायी येऊन 14 एप्रिलला तिथं मोठाचे मोठा जल्लोष साजरा करतात, हे कुठेतरी मनोवादीच्या डोळ्यात सळत आहे असं आम्हाला जाणवल्यामुळं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही आवाहन केलं आणि या आव्हानाचा प्रतिसाद म्हणून शहरातून जवळजवळ 1 लाखभर हरकती तिथं जमा झालेल्या आहेत। त्याचा उद्या आपल्याला रिपोर्ट आपल्याला मिळेल, तुमच्या माध्यमातून ते तुम्ही प्रकाशित सुद्धा करा। परंतु आणि जर रमाईच्या स्मारकाचं जर आपण जर पाहिलं तर रमाईच्या स्मारकामध्ये स्मारक तिथं होणार आहे। आयुक्तांनी आम्हाला त्याचं आश्वासन सुद्धा दिलं आणि तोंडी सुद्धा सांगितलं की आम्ही पटकन 7 दिवसामध्ये त्याचा आराखडा तयार करतो आणि तिथं आपण कसं भूमिपूजन करता ते बघू। परंतु त्या स्मारक तयार करत असताना स्मारकाच्या शब्दाऐवजी त्यांनी अनेक त्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत। तिथं लायब्ररी असतील किंवा या काही कम्युनिटी हॉल असेल, अग्निशामक असेल, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी तिथे टाकल्या। आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तिथं करा, परंतु स्मारक रमाई त्यागमूर्ती माता रमाई स्मारक असा शब्द तुम्ही त्या डीपी मध्ये टाका, एवढी आमची अपेक्षा आहे। कारण की आमचा या प्रशासनावर भरोसा नाही, त्याच्यामुळे हे हरकतीचं आम्ही आज आंदोलनाच्या माध्यमातून हे केलेलं आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नुकताच प्रारूप विकास आराखडा जाहीर केलेला आहे। या विकास आराखड्यामध्ये त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समिती यांच्या वतीने शहरामध्ये समस्त नागरिकांना आवाहन करण्यात आलं की ज्या चुकीच्या पद्धतीचा प्रारूप विकास आराखडा जाहीर केलेला आहे आणि जे आरक्षण त्यांनी माता रमाईच्या स्मारकाच्या जागेमध्ये टाकलेलं आहे, त्याच पद्धतीनं भीमसृष्टी व महात्मा फुले स्मारक यांच्या दरम्यानचे जे मोकळे मैदान आहे त्या मैदानामध्ये त्यांनी पीएमपीएल टर्मिनल व पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकलं आहे। या आरक्षणाला विरोध करण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समिती यांनी पूर्ण शहरातल्या विविध सामाजिक संघटना, सर्व पक्ष, विविध संघटनेचे कार्यकर्ते यांना आवाहन केलं की यांच्या विरोधामध्ये आपल्याला हरकती नोंद करायची आहे। आणि गेली समितीचे कार्यकर्ते गेली 15 दिवस सातत्याने पूर्ण शहरामध्ये जाऊन त्या ठिकाणी हरकतीचे नोंद फॉर्म भरून घेत आहेत।
आज आपण 8 तारखेला आव्हान केल्याप्रमाणे आज या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक जनता उपस्थित झाली आणि त्यांनी याच्यामध्ये या विकास आराखड्याला खडखडून विरोध केलेला आहे. माझं या महापालिकेच्या प्रशासनाला एकच सांगणं आहे की ज्या चुकीच्या पद्धतीने की पीएमपीने जागा माता रमाई स्मारकाच्या साठी दिलेली असताना पण जाणीवपूर्वक खोडसाळपणा करून त्यांनी त्याच्यामध्ये म्युन्सिपल पर्पज मध्ये त्यांनी इतर आरक्षण टाकली. ते इतर आरक्षण तात्काळ रद्द केली पाहिजेत. व ज्या पद्धतीने त्यांनी 21/2 व 20/2 ह्या भागामध्ये मोकळ्या मैदानामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापुरुषांच्या विचाराचा जागर करण्यासाठी प्रबोधन पर्व हा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी करते. जागतिक स्तरावरती गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेला असा संविधानाचा 75 वर्षाचा कार्यक्रम त्या मैदानामध्ये करते. त्या मैदानामध्ये प्रशासनामधल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी खोडसाळपणे पीएमपीएल टर्मिनलचं आरक्षण व पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकलेलं आहे. त्या तिन्ही आरक्षणावरती समस्त शिव फुले शाहू आंबेडकर यांना मानणाऱ्या समस्त अनुयायी या ठिकाणी हरकती नोंद करून या तिन्ही आरक्षण बदलावीत आणि ते आरक्षण तात्काळ रद्द करावीत. दरम्यानचं मधलं जे मैदान आहे ते मैदान पूर्ण मोकळं असावं आणि त्याला संविधान मैदान म्हणून घोषित करावं अशी समस्त पिंपरी चिंचवड मधल्या अनुयायांची मागणी आहे. त्याच पद्धतीने माता रमाईचं स्मारक जे अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्याचं आम्हाला सांगितलं गेलं आयुक्त साहेबांनी की टेंडर निघतंय, परंतु ते आज त्यांनी जे म्युन्सिपल पर्पज मध्ये इतर जे टाकले ते आरक्षण तात्काळ रद्द करावीत. याच्याकरता आज 8 तारखेचं हे भव्य दिव्य हरकत नोंदीचं आंदोलन आज शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समिती यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी संपन्न झालं. याला सर्व सामाजिक संस्था यांनी जे सहकार्य केलं त्या सर्वांचं मी समितीच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. महानगरपालिकेमध्ये प्रशासन व्यवस्था आहे आणि प्रशासकीय राजवटीमध्ये कुठलाही नगरसेवक नसताना कुठलेही लोकप्रतिनिधी नसताना मुळात आयुक्तांनी केलेला हा शानपणा आहे. कारण निवडणुका झाल्यानंतर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हा डीपी प्लॅन त्यांनी करायचा होता, परंतु त्यांनी एका बिल्डरांना आणि एका विशिष्ट आमदाराला फायदा होईल अशा पद्धतीचं डीपी प्लॅन या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे बिल्डर भुसरीच्या आमदाराच्या सांगण्यावरच डीपी प्लॅन केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट की एकीकडे आपण म्हणता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्ही मानतो, मात्र बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बंद पाडण्यासाठी हा केलेला कारस्थान आहे. कारण ह्या पिंपरी चिंचवड भागामध्ये 11 ते 15 या दरम्यान फार मोठ्या प्रमाणात भीमानव येत असतो. केवळ भीमानव येत नसतो तर विविध जाती धर्माचे पंथाचे लोक जे बाबासाहेबांना मानतात, जे संविधानाला मानतात, जे विचाराची देवाणघेवाणसाठी या ठिकाणी येत असतो आणि त्यासाठी लोक जमतात, विचाराची देवाणघेवाण करतात. ही प्रथा बंद पाडण्यासाठी हे केलेलं कार्यस्थान आहे. हे फार मोठं षडयंत्र प्रशासनाचं आहे. याचा आम्ही वकीलच्या माध्यमातून कायदेशीर सुद्धा लढाई देत आहे. आज आम्ही हरकती नोंदवलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना सुद्धा ईमेलद्वारे आम्ही पत्र पाठवलेलं आहे आणि जर हरकत रद्द झाली नाही तर आम्ही पिटिशन टाकणार आहे, पीएल टाकणार आहे. माझे असं म्हणणं आहे किशोराला रमाई कळली पाहिजे, यासाठी स्मारक होणं खूप गरजेचं आहे. कारण की पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुठेही रमाईचं असं स्मारक किंवा काही रमाईच्या नावाने काही नाही की जे नवीन तरुण वर्ग आहे की त्यांना रमाई माता काय आहे, त्यांचा त्याग काय आहे समाजासाठी, हा कळणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी किमान पिंपरी चिंचवड शहरवासियांनी 17 वर्षे लढाई देत आहेत. हे चालू असताना तिथं टेंडर निघलेले आहे, पुतळा स्मारक तयार आहे, हे सर्व असताना तिथं डीपी प्लॅन मध्ये चेंज करण्याची काही आवश्यकता नव्हती. हे फक्त आता महानगरपालिकेचे इलेक्शन लागतात ते आम्ही करून घेतले हे दाखवण्यासाठीच यांनी राजकीय लोकांनी हे खोडसाळपणा केलेला आहे. बाकी काही नाही. हे रमाईचं स्मारक वगैरे सगळं तयार आहे आणि ते करून घेण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरवासियांमधले सर्व आंबेडकरी अनुयायी जे आंबेडकर विचाराला मानणारे लोक आहेत, समाज आहे, तो पूर्णपणे लढाई देणार आहे आणि ते स्मारक होणार आहे.
राहिला दुसरा प्रश्न मैदानाचा, तर स्मारकाच्या बाजूला जे मैदान आहेत ते वर्षानुवर्ष तिथं समाजातले सर्व समाजातले कार्यक्रम होणारं मेन ठिकाण आहे. तर अशा ठिकाणी पोलीस स्टेशन, पिंपरी पोलीस स्टेशन इथंच 1 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे. इकडे वायशमची इथं पोलीस स्टेशन असताना इथं पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकायची काही आवश्यकता नाहीये. हे फक्त हे खोडसळपणा केलेला आहे की काहीतरी जातीय दंगल घडावी आणि उद्रकून वेगळं राजकारण व्हावं यासाठी यांनी केलेलं षडयंत्र आहे. माता रमाई स्मारक जे आहे तो मुख्य म्हणजे तर आपल्या अस्मिताचा प्रश्न आहे. अस्मिता आली की भावना आली, भावना आली की तिथं आपलं एक नतमस्तक होण्याचं ठिकाण आलं. तिथून जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत पाहिजे. त्या ऊर्जेसाठीच हे आंदोलन असतं. आणि हे आंदोलन जर तुम्ही जाणून बुजून हे आरक्षण टाक, ते आरक्षण टाक, किंवा डीपी प्लॅन करा, किंवा पोलीस स्टेशनचं आरक्षण टाक, पहिलं PMPL करा, ते तुम्ही जर जाणून बुजून करत असाल तर आम्हाला जाणून बुजून तुमच्या विरोधात ही लढा देता येतो. ते मला स्पष्ट सांगायचंय. आणि तुम्ही जर पोलीस स्टेशनचं आरक्षण रद्द नाही केलं तर आम्ही हा लढा खूप मोठ्या पद्धतीने तीव्र करेल. धन्यवाद. जय भीम सर्वांना. आज भारतीय बौद्ध महासभा आणि समस्त आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी माता रमाई स्मारक समिती असेल आणि त्या समितीच्या वतीने आणि कार्यकर्त्याच्या वतीने या ठिकाणी ना हरकत याच्या प्रपोजलसाठी, जेणेकरून ही जी पाठीमागची जागा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि महात्मा फुले स्मारक यामधील जी जागा आहे ती जागा प्रशासनाने, महानगरपालिकेने त्या ठिकाणी पोलीस प्रशासन DP म्हणून आरक्षित घोषित केली. आणि म्हणून या जागेची जी जागा आहे ती आंबेडकर चळवळीच्या आणि याची अस्मितेची जागा आहे. कारण त्या दरवर्षी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर म्हणजे महात्मा फुले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव 8 दिवसाचा असतो. त्याचबरोबर अनेक धार्मिकांचा उत्सव असेल, मुस्लिम समाजाचा उत्सव असतो त्या ठिकाणी, आणि अनेक भाषिकांचा आणि अनेक समाजाचा त्या ठिकाणी कार्यक्रम होत असतो. आणि या ठिकाणी आरक्षण लादणं म्हणजे आंबेडकर चळवळीला आणि समाज प्रबोधन त्या ठिकाणी होतं. त्या ठिकाणच्या जागेला आरक्षण टाकून म्हणजे एक चळवळीला एक खो घालण्याचं काम प्रशासन करत आहे. आणि म्हणून या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. त्याचबरोबर माता रमाई स्मारक व्हावा यासाठी हा लढा आणि ह्या माता रमाई स्मारक अंतिम टप्प्यात आलेला आहे. आयुक्तांनी सांगितले की तो टेंडर जाहीर झालंय. परंतु ह्या होत असताना मी हा इथला इतिहास सांगू शकतो की ह्या ठिकाणी ही जागा बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची जी जागा आहे या ठिकाणी राहुल नगर नावाची झोपडपट्टी होती. आणि त्यावेळेस महापौर पिंपळे साहेब होते आणि त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं होतं की या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं खूप मोठ्या प्रमाणात स्मारक करायचंय. आणि म्हणून मग इथल्या राहुलनगर वासियांची जी झोपडपट्टी होती, 500 घरांची झोपडपट्टी होती, ती केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरचं भव्य दिव्य स्मारक हो, माता रमाईचं स्मारक हो. आणि म्हणून ही राहुलनगर वासियांची ही घरं होती. आम्ही स्वतः त्या ठिकाणी राहत असताना मग सप्टेंबर 22 या ठिकाणी स्थलांतरित झालो. आणि ही होत असताना आता कुठेतरी माता रमाईचं स्मारक होत आहे असं वाटत असताना त्या ठिकाणी पाठीमागे जी जागा त्या पूर्ण जागेवरती राहुलनगर हे घर होते. त्यामुळे ही जागा आपल्या अस्मितेची जागा आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलीस प्रशासनाने पोलीस स्टेशनची जागा रद्द करावी हीच आमची मागणी. जय भीम. जय भीम, जय संविधान, जय भारत. 15 ते 16 वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचं स्मारक भीमसृष्टीच्या पाठीमागील जागेत व्हावं यासाठी संपूर्ण समाजाच्या वतीने, आंबेडकरी चळवळीच्या वतीने अनेक आंदोलने, मोर्चे या ठिकाणी आमरण उपोषणे झाली. या सर्वांचं फलित म्हणून विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून अहोरात्र कष्ट घेऊन या लढ्याला आज यश आलेलं दिसत आहे. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हा खोटा आणि खोडसाळपणा करून दाखवला की या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारकाची नियोजित जागा असताना देखील त्या ठिकाणी त्यांनी नवीन प्रारूप आराखड्यामध्ये म्युनिसिपल पर्पज नावाखाली त्यांनी त्या ठिकाणी ग्रंथालये, मॅटर्निटी हॉल, टाउन हॉल, कल्चरल हॉल, स्कूल, फायर ब्रिगेड, गार्डन असे नाहकपणे त्या ठिकाणी कारण नसताना आरक्षणे टाकली. त्यामध्ये त्यांनी फक्त स्मारक या शब्दाचाच उल्लेख केला आहे. परंतु ते स्मारक कोणते काय हे त्यांनी त्या ठिकाणी लिहिलं नाही.
म्हणून आम्ही विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीच्या वतीने आज 8 जुलै 2025 रोजी पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्व नागरिकांच्या वतीने जनजागृती अभियान राबवले। त्या अभियानातून आम्ही भीमसुट्टीसाठी पाठीमागील असलेली जागा त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकासाठी असावी, त्याचप्रमाणे त्याच्या बाजूलाच आज लागून असलेली सार्वजनिक मोकळी जी जागा आहे त्या ठिकाणी प्रबोधन पर्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, त्याचप्रमाणे अनेक मुस्लिम समाजाचे जलूस असतील, त्याचप्रमाणे अनेक राजकीय सभा असतील, शहरातील अनेक नागरिकांचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, या मोकळ्या मैदानात होत असतात। त्या मोकळ्या मैदानात देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने परत खोडसाळपणा केला आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी PMPL चे बस टर्मिनल आणि पोलीस चौकी हे त्यांनी त्या ठिकाणी आरक्षित केलं। या सर्व तिन्ही गोष्टींचा आम्ही त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीच्या वतीने या ठिकाणी हरकती नोंदवून जनजागृती करून आज आम्ही विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीच्या वतीने हरकतीचा जो आज लढा या ठिकाणी आम्ही उभा केला, तो लढा मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी हरकतीच्या माध्यमातून आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये त्या हरकती आम्ही सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन अनेक जाती धर्मातील सामाजिक संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी संघटनांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीच्या वतीने केलेल्या आव्हानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि आज आमचा लढा यशस्वी झाला। या एकजुटीचा मी सर्वांचा आभारी आहे आणि या ठिकाणी मी या लढ्यासाठी मी आपल्या सर्वांचे ऋण देखील व्यक्त करतो। जय भीम, जय रमाई। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समिती यांच्या जे आवाहन केलं होतं नागरिकांना, आंबेडकरी चळवळीतील असेल, संविधानवादी असतील किंवा आणखी वेगवेगळ्या विविध संघटना असतील, यांना जो प्रारूप आराखडा आहे त्यासाठी ज्या हरकती नोंदवायच्या होत्या त्यामध्ये महत्त्वाचे जे आत्ता सांगितलं संतोष भाऊंनी की 3 आरक्षणं त्या ठिकाणी महापालिकेनं त्या आराखड्यामध्ये टाकलेली आहेत। त्यामध्ये पोलीस चौकीचं आहे, बस टर्मिनलचं आहे आणि एक स्मारकचं आहे। पण त्या स्मारकमध्ये सुद्धा त्यांनी एक जी लबाडी केलेली आहे त्यामध्ये म्युन्सिपल पर्पज हा शब्द टाकून त्या ठिकाणी स्मारकाला छेद देण्याचं काम इथल्या आयुक्तांनी तिथल्या त्यांच्या कमिटीने केलेलं आहे आणि म्हणून त्यासाठी हरकती घेण्यासाठी तो प्रारूप आराखडा आम्हाला मान्य नाही अशा प्रकारची नागरिकांची भूमिका आजच्या फार मोठ्या यशानंतर ज्या पद्धतीने आज हरकती घेण्यात आल्या फार मोठ्या प्रमाणात एक उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी शहरातून मिळालेला आहे आणि म्हणून ह्या हरकती बघून नक्कीच या ठिकाणी प्रशासनानं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ह्या आराखडा रद्दच केला पाहिजे आणि त्या ठिकाणी फक्त आणि फक्त रमाई स्मारक एवढाच उल्लेख करून इथून पुढच्या काळात जेव्हा जेव्हा हे प्रारूप आराखड्याला संमती मिळेल किंवा नव्यानं प्रारूप आराखडा येईल त्या ठिकाणी फक्त त्यागमूर्ती माता रमाई स्मारक एवढाच उल्लेख असावा अशा प्रकारची मागणी सर्वच संघटनाच्या वतीने या ठिकाणी आम्ही करतोय आणि त्याच्यामुळे सर्वच या शहरातील तमाम नागरिकांचं या स्मारक समितीच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो।
आरक्षण रद्द करा